आज सगळ्यात महत्वाचा आपला येणोरा क्षेत्रातल्या या सप्ताहामधील महत्वाचा दिवस म्हणजे आजचा काय आहे? पर्व काळ आहे. पर्व काळ हा रोज रोज येत नाही. पर्व काळाला काहीतरी काय असलं पाहिजे, कारण असलं पाहिजे. काहीतरी कारणाच्या निमित्ताने तो पर्व काळ येत असतो. तसं आजचा हा असणारा अत्यंत महत्वाचा आजचा आज असणारा मकर संक्रांतीचा पर्व काळ आहे. विठाला कदाचित आमुषा आणि एकादशी एकत्र आली तर आमुषा धरावा का एकादश धरावा? आमुषा आणि एकादश कदाचित जर एकत्र आली तर एकादश धरावा का आमुषा धरावा? येतच नाही का? पण आली जर तर येऊ शकत नाही. आज हा प्रत्येकाच्या मनामध्ये संभ्रम होता. प्रत्येक महिलेला वाटत होतं भोगी करावा का एकादश धरावा. प्रत्येक जणाच्या मनामध्ये चर्चा आहे. महिलाचा एक ठाम निश्चय, भोगी झाल्याशिवाय एकादश का संक्रांत नाही. मला वाटलं एकादशच म्हणतात का? अहो एका म्हातारीने विचारलं भोगी आज एकादशी आहे. ती म्हणली मग वांग सोडून सरस निवेद दाखवायला काय होते? वारकऱ्याला जमायचं मग असं केलं. बऱ्याच माऊल्या अखंड एकादशीचं व्रत करणाऱ्या होत्या का? त्यांनी सुद्धा एकादशीवर पाणी फिरवलं. तुमचंही मान्य आहे कोणतं? भोगी केल्याशिवाय मकर संक्रांत करू नये. पण एकादशीच्या दिवशी जर भोगी आली तर एकादश आली भोगीच्या दिवशी तर दशमीच्या दिवशी भोगी करावा आणि मकर संक्रांतीच्या दिवशी मकर संक्रांत करावा. एकादशीच्या दिवशी एकादश करावा. जैनी एकादशीला वांगी खाल्ले, आता काय सांगून बी फायदा नाही. कमीत कमी भविष्यात जर असा प्रसंग कधी आला तर कमीत कमी एकादशीच धरा. एकादशीच्या दिवशी भोगी करू नका. का? एकादशीच्या दिवशी जर अन्न सेवन केलं तर तो कोबर आहे. त्याचं उत्तर अभंगात सांगतात. अरे एकादशीच्या दिवशी जर अन्न सेवन केलं तर तो कोबर आहे. अति प्रखर भाषेत सांगतात ते अन्न नाही तर काय स्वानविष्टे समान आहे. एवढं तुकोबरायांनी महापाप सांगितलंय. सूर्य प्रत्येक राशीला भोगत भोगत आजच्या दिवशी मकर राशीमध्ये काय करत असतो? प्रवेश करत असतो. असं म्हणतात आजपासून एक एक दिवस थोडा काय लागला, तिळाने वाढायला लागला. म्हणजे आजचा दिवस हा पर्व काळाचा दिवस आहे. मकर संक्रांतीचा दिवस म्हणजे अत्यंत पवित्र आणि पर्व काळाचा दिवस आहे. पर्व त्याला म्हणतात ज्याच्यामध्ये एखाद कार्य केल्याच्या नंतर ते दुप्पट नाही 10 पट शिल्लक होते, त्याला म्हणावा पर्व काळ.
दान करण्यासाठी पर्व काळ आहे हे तितकंच महत्वाचं आहे. आपल्याला कीर्तनासाठी एकदम अत्यंत पर्व काळ आहे. काळ श्री हरिभक्तपरायण युवा कीर्तनकार गुरुबंधू असणारे गणेश महाराज. खरं पाहिलं तर एक कीर्तनकार मिळत नाही तुम्हाला. जवळजवळ श्री हरिभक्तपरायण संजीव महाराज आहेत, अनिल महाराज आहेत, गणेश महाराज आहेत, अशोक महाराज आहेत, पांडुरंग महाराज आहेत, आणि आमचे सुदाम महाराज आहेत, विनयकरी आहेत, चोपदार आहेत, ऐकून संताराम महाराज आहेत. सगळे कीर्तनकार या ठिकाणी काय आहेत, उपस्थित आहेत. एवढे कीर्तनकार एकत्र येणं म्हणजे हा तुमच्या गावातला सगळ्यात मोठा काय आहे, पर्व काळ आहे. आणि या सगळ्याला वाजवायला श्री हरिभक्तपरायण मौली महाराज भांबर घेत, त्याला म्हणतात दुधात साखर असणारे. एवढा मोठा तुमच्याकडे पर्व काळ आला. पर्व काळ कशाला म्हणावा, ज्याच्यामध्ये आपलं 10 पट पुण्य शिल्लक तयार होते त्याला म्हणावा पर्व काळ. हा काही रोज रोज पर्व काळ येत नाही. पर्व काळ काहीतरी कारणाने काय होत असतो, येत असतो. जसा पर्व काळ अन्नदान करण्यासाठी शास्त्रामध्ये 5 पर्व काळ सांगितलेले आहेत, 5 तिथी सांगितल्या. 5 तिथीपैकी पहिली तिथी असणारी धर्म बीज आहे, एक आमुषा आहे, एक पौर्णिमा आहे, एक वेतीपाताही असणाऱ्या ह्या अन्नदानासाठी अत्यंत पर्व काळ आहे. या पर्व काळावर जर अन्नदान केलं, 1 वारकरी जीव घातला तर 30 वारकरी जीव घातल्याचं पुण्य लागते. एवढा मोठा हा पर्व काळ आहे. विठाला आजचा पर्व काळ काय आहे, आजचा पर्व काळामध्ये तीळ गुळ दान देणं. आपण नेहमी म्हणत असतो तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. म्हणजे याचा अर्थ का वर्षभर कडू बोलतो का, असं नाही. वर्षभरही सुद्धा आपण गोड गोड बोलतो, पण हा दिवस तीळ दान देण्याचा, अन्नदान देण्याचा, गोदान देण्याचा, वस्त्रदान देण्याचा अत्यंत काय आहे, पर्व काळ आहे. याच्यापेक्षा मला तरी असं वाटतं तुम्ही खरंच भाग्यवान आहेत का. या 8 दिवसामध्ये मकर संक्रांतीच्या निमित्ताने काहीतरी दान द्यावा. हे दान दिल्याच्या नंतर इतर दान दिलेलं वेगळं आणि या पर्व काळावर दान दिलेलं अक्षय दान ठरत असते. ज्या पुण्याचा कधी सुद्धा वापरल्याच्या नंतर ही क्षय होत नाही त्याला म्हणावा अक्षय दान. आणि अक्षय दान करण्याचा दिवस तो म्हणजे आजचा दिवस आहे. म्हणून विनंती आहे, ज्याची राहिली असेल त्यांनी पटपट द्यावा. का वर्गणी का मला काही कोणी सांगितलं नाही, पण दिवस आजचा काय आहे, दान करण्याचा आहे. आणि आज जर दान केलं तर हे पर्व काळामध्ये मोडले जाते. तुम्हाला का संक्रांत म्हणायली नाही का, पोळ्या नाही म्हणायचे आज, गिरकीचा बी आवाज आला नाही का. तुम्हाला वाटलं ते ह्याच्यातली त्याच्यात गुत्तच दिले सगळं आहे का. आज तर सगळ्यात जास्त आवाज यायला पाहिजे, कारण गावरान तुपाचा माल होता सरच. पुंडलिक समजा इकडे टावर लागली, जी इकडे सगळे गेलेले दिसायला लागले तरी याची विठाला. मालकाने राबराब कष्ट केले तर आज तुमच्या पसंतीची साडी घेतली तरी सुद्धा आवाज कमीत कमी माझ्यासाठी नाही, पण मालकाला तरी असं वाटलं पाहिजे एवढी साडी आणलेली असतीचं काय झालं, सार्थक झालं आहे का नाही. पाण्याचे सगळ्याचे चेहरे पडले, तुम्ही पुंडलिक नाही म्हणून. झाल्या का तयार आता सगळ्या. कमाई भाषा कळलं ना तुम्हाला बोलले. मी का लय लांबचं नाही बरं, आमच्याकडे चहा गेल्यावर फोकून पिते तिकडं गार झाल्यावर कधी वा विठाला विठाला. मकर संक्रांतीच्या अत्यंत पवित्र आणि पवित्र काळामध्ये आजची हरिकीर्तनाची 3ऱ्या दिवसाची शिवा देवीदास महाराज या महात्म्याच्या पुण्यस्मरणानिमित्ताने माझ्याकडे आलेली आहे. अभंग जगद्गुरु तुकोबारायांच्या सेवेसाठी निवडलेल्या जगद्गुरु तुकोबाराय संघात घेईन मी जन्म याजसाठी देवा तुझी चरण सेवा साधावया. देवा तुझी सेवा करण्यासाठी मला जर जन्म घेण्याचा प्रसंग आला तर मी आनंदाने जन्म घ्यायला काय आहे
तयार आहे. जन्म घेतल्याच्या नंतर काय सेवा करणारे तर हरिनाम कीर्तन संतांचे पूजन, भगवंताचं नामसंकीर्तन करीन आणि संत महात्म्याचं काय करणार आहे, पूजन करणार आहे. संत महात्म्याचं पूजन करत असताना मी माझं जीवन आनंदाने जगणार आहे. आनंदे निर्भर आसो भरते दाई. कुठल्याही जीवनामध्ये माझ्या सुख दुःखाची चाड इच्छा मनामध्ये सुद्धा आणणार नाही. कुठल्याही प्रकारची आस, अनेक सायास, कुठल्या प्रकारचा सायास धरून आज भय काही सुद्धा मनामध्ये धरणार नाही. आणि जो मोक्षासाठी लोक प्रयत्न करतात तो तर आमच्या घरची दासी आहे, असं अभंगाचा सरळ भाव तुकोबा सांगतात. जगद्गुरु तुकोबा या भंगामध्ये घेईन मी जन्म याज साठी देवा, तुझी चरण सेवा साधावया. महाराजांना सगळ्यात प्रिय काय आहे तर जगद्गुरु तुकोबा सांगतात सगळ्यात महत्वाची ती म्हणजे काय आहे, सेवा महत्वाची आहे. का? परमार्थामध्ये सगळ्यात महत्व आहे सेवेला. परमार्थामध्ये आल्याच्या नंतर तुम्ही कुठल्याही प्रकारची सेवा करा. आता सप्ताह चालू आहे, बऱ्याच जणांनी रामायणाची पूजा घेतलेली, ती तरी एक भगवंताची सेवा आहे. प्रत्येक जणांनी एक एक कीर्तनकार वाटून घेतला, प्रत्येक जणांनी कीर्तनाचे यजमान तयार झाले. आजच्या कीर्तनाचे यजमान सचिन महाराज विठ्ठलराव भुंबर हे आजच्या कीर्तनाचे यजमान आहे. ही एक त्यांच्याकडची काय आहे, सेवा आहे. कोणी चटई सेवा असेल, कोणी एखादी पंगत घेतली असेल, कोणी हा सुंदरसा मंडप घेतला असेल, कुठल्याही प्रकारची केली तरी ही परमार्थातलीच काय आहे, सेवा आहे. सेवा का करायची? परमार्थात पदार्पण केल्याच्या नंतर शास्त्र सांगते पहिली काय आहे, सेवा. कारण जोपर्यंत आपल्याकडे सेवा नाही, जोपर्यंत आपल्याकडे सेवा नावाचा भाव येणार नाही तोपर्यंत आपलं अंतःकरण शुद्ध होणार नाही. परमार्थाची पहिली पायरी असेल तर तिचं नाव आहे अंतःकरण शुद्धी, आणि अंतःकरण शुद्धीसाठी जे कर्म केले जाते त्याचं नाव आहे सेवा. भगवान परमात्मा अर्जुनाला उपदेश करत असताना गीतेमध्ये सुंदरसं वर्णन केल्याने ज्ञानोबा गीतेमध्ये वर्णन करत असताना सांगतात तद्विधा प्रणी पाठेन परी प्रश्नेन सेवया. सेवा हा येथे मुख्य आहे महाराज. म्हणून जीवनामध्ये किती परमार्थ करतो त्याच्यापेक्षा आपण परमार्थातली सेवा किती करतो हे सगळ्यात महत्वाचं आहे. महाराज तुकोबारायांना विचारलं तर तुकोबाराय म्हणतात मी तुमच्या चरणाला लागून सेवा करतो. केवढा अधिकार संपन्न जगद्गुरु तुकोबारायचा, तरी सुद्धा आपल्या चरणाला लागून विनंती करतात, अरे सेवे लागी सेवेला एवढं महत्व आहे. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात सेवे लागी सेवक झालो. अनंत प्रमाण आहे जगद्गुरु तुकोबारायचे. तुकोबारायने भगवान परमात्म्याकडे काय मागितलेले आहे, सेवा मागितली. ज्या पवित्र या भागवत धर्म मंडप मध्ये ज्या भगवान ब्रह्मांड नायक भगवान प्रभू रामचंद्रांची सेवा आहे, जी रामायणाची गोड सुंदर कथा चालू आहे, ज्यावेळेस या मृत्यू लोकामध्ये या भूतलावर भगवान प्रभू रामचंद्र अवतीर्ण होणारे ही गोष्ट कैलासामध्ये भगवान शंकराला कळाली.
आणि भगवान शंकराला कळाल्याच्या नंतर भगवान शंकर परमात्मा म्हणतात, माझे गुरु असणारे भगवान प्रभू रामचंद्र या रूपाने अवतीर्ण होणारे, मी माझ्या देवाची सेवा करण्यासाठी सुद्धा मीही सुद्धा अवतार धारण करणारे. भगवान शंकराने आपला रूप सोडून भगवान हनुमंतरायाचा अवतार धारण केला. अवतार धारण केला, वानराचं रूप धारण केलं. वानरच का, अरे मला माझ्या स्वामीची सेवा करायची, आणि माझ्या स्वामीची सेवा करत असताना माझ्या स्वामीवर कुठल्याही प्रकारचा भार न पडता मला माझी सेवा करावी. का, जर मी मनुष्य रूप धारण केलं तर मनुष्याला अन्न वस्त्र आणि निवाऱ्याची काय आहे, गरज आहे. अन्न वस्त्र निवाऱ्याची गरज आहे. मी मनुष्य रूप धारण केलं तरी मला माझ्या स्वामीकडून घ्यावा लागेल. माझ्या स्वामीकडून काहीच न घेता मला माझ्या स्वामीची सेवा करायची. म्हणून भगवान शंकराने हनुमंतरायाचा अवतार धारण केला आणि सेवेसाठी निघले. पार्वती आई साहेब समोर आले आणि सांगितलं, मालक कुठं जाता? अरे अयोध्यामध्ये ब्रह्मांड नायक भगवान प्रभू रामचंद्र अवतीर्ण झाले, मी माझ्या स्वामीच्या सेवेसाठी जात आहे. पार्वती आई साहेब समोर आले आणि सांगितलं, मालक आम्हालाही थोडीशी काय करू द्या, सेवा करू द्या. तेव्हा हनुमंतराया पार्वती आई साहेबाला सांगतात, अरे मी भगवान प्रभू रामचंद्राची सेवा वानर या रूपामध्ये ब्रह्मचारी अवस्थेमध्ये सेवा करणारी. बायको म्हणलं की उपाधी आली, पण बाल हट्ट, स्त्री हट्ट, राज हट्ट असणारा पार्वती आई साहेबाचा हट्ट होता. भगवान शंकराचा नाबिला झाला आणि भगवान शंकरांनी सांगितलं, तू सेपूट हो. म्हणून तर सेफ्टीने 18 पद्म वानर सैन्याचं सांभाळण्याचं काय केलं, काम केलं. आणि निस्वार्थ भावाने भगवान शंकर भगवान प्रभू रामचंद्राच्या सेवेसाठी प्रगट झाले. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, महाराज मी जन्माला येणार आहे, घेईन मी जन्म यादसाठी देवा, तुझी चरण सेवा साधावया. देवा मी तुमच्या चरणाची सेवा करण्यासाठी काय करणार आहे, जन्म घेणारे. एक साधक आला आणि त्या साधकाने प्रश्न केला, महाराज जन्म अत्यंत कठीण आहे, जन्म परतंत्र आहे, जन्म घेणं इतकं स्वतंत्रता नाही, किंवा जन्म घेणे आपल्या हातामध्ये सुद्धा नाही. जन्म घेणं कशाच्या स्वाधीन आहे, जन्म घेणे कर्माच्या स्वाधीन आहे. जन्म जागा सापडली. मी नुसतं सांगत होतो जन्म घ्यायला काय आहे, कर्म कारण. अनिल महाराज म्हणले नाही महाराज वासना बी कारण. वा, दोन गोष्टी शिल्लक झाल्या की नाही आपल्याला. मग त्याच्यामध्ये आपण म्हणू एक सद वासना, एक असद वासना आहे. त्याच्यात पुन्हा वासनेचे दोन प्रकार करता येईल. जन्म घ्यायला कारण वासना आहे, जन्म घ्यायला कारण पाप पुण्य, आणि जन्म घ्यायला कारण कर्म आहे. आगा कर्मे जे उरावे ते सुख दुःखा फळा यावे आणि भोगा यावे देहा एका. एवढी कठीण आहे जन्म, तरी सुद्धा तुकोबाराय मला सांगा, जी गोष्ट आपल्या हातातच नाही ती आपण कधी म्हणतो का करीन? जी गोष्ट आपल्या हातामध्ये नाही ती गोष्ट आपण कधी सुद्धा म्हणणार नाही मी हे करीन. पण जी आपल्या हातामध्ये आहे आपण ती करू शकतो, किंवा 101% आपल्याला विश्वास आहे आपण 100% ती करणार आहोत. त्याच वेळेस माणूस अट्टहास धरतो आणि सांगतो मी ही गोष्ट काय करीन. एखाद्या वेळेस महाराज एखाद्या गोष्टीसाठी आपण म्हणत असतो मी पुन्हा येईन, आणि ती गोष्ट काय करील. याचा अर्थ काय, त्याच्या हातामध्ये आहे. येईन म्हणजे काय आहे, हातामध्ये आहे. तसं तुकोबाराय सांगतात काय, घेईन म्हणजे महाराजांच्या काय असलं पाहिजे, हातामध्ये असलं पाहिजे. महाराज एवढं सोपं आहे का हातामध्ये असणं? जन्म घेणं आपल्या हातामध्ये आहे का? मला सांगा, जर जन्म आपल्या हातामध्ये असता तर आपण इतर योनीमध्ये पुन्हा प्रवेश केला नसता. किंवा एका योनीमध्ये किती फेरा आहे तुकोबाराय सांगतात, कोटी. कोटी एवढा कठीण
एका योनीत कोटी कोटी त्रास भोगावा लागतो. वृक्षाच्या योनीमध्ये किती दिवस आहे, पशु पक्ष्याच्या योनीमध्ये किती दिवस आहे, पूर्ण कीटकाच्या योनीमध्ये किती दिवस आहे, असे 184 योनी फिरावा लागतात. एवढं दुःख आपल्या हातात आहे, तर आपण एवढं दुःख भोगणार, सहन करणार नाही किंवा त्याच्यामध्ये जाणार सुद्धा नाही. तिथं तुकोबा आहे असं सांगतात महाराज. मी जन्म घेणार आहे. मला सांगा, जन्म इतका सोपा नाही दादा. मालिकेमध्ये एक सुंदर प्रकरण आले, त्याचं नाव आहे मदलासा. मदलासा स्वतःच्या लेकराला पाळण्यामध्ये घालते आणि पाळण्यामध्ये घातल्याच्या नंतर त्याला जन्माचं दुःख सांगायला सुरुवात करते. जन्माचं दुःख सांगत असताना, झोका देत असताना मदलासा स्वतःच्या लेकराला सांगते, बाबा आईच्या उदरामध्ये 9 महिने 9 दिवस तू काय झालेला आहे, कष्टलेला आहे. 9 मास कष्टलाशी मदलासा स्वतःच्या लेकराला सांगत असताना सांगते, दादा विष्टाले पचभुकडे, नाकी तोंडी कुर्म, गर्भवतीचे दुःख गाडे, कोणा पुढे सांगावे. स्वतःच्या लेकराला सांगते, बाळा अरे गर्भपणातलं दुःख किती कठीण आहे. गर्भपणातलं दुःख एवढं कठीण आहे, जर आईने तिखट खाल्लं तर त्या लेकराच्या अंगाला चटके बसतात, गरम चहा पिला तरी चटके बसतात. गर्भीला दंड सांगतात, त्या गर्भामध्ये काय आहे, खाली तोंड आणि वरती पाय आहे. गर्भामध्ये अशी अवस्था आहे महाराज, एखाद्या अग्नीमध्येच काय तो गोळा ठेवलेला आहे, इतका तो सारखा त्याच्यामध्ये उकडत असतो. आणि जेव्हा जन्माला येतो, 9 महिने संपल्याच्या नंतर 10व्याने प्रसूत झाली. येताच कर्म जाड तुझी, मान अडकले आकांत ते जननी, दुःख धाय मुकलली. एवढं दुःख त्या जीवाला, आणि दुःख भोगत असताना जीव तो त्रासून जातो. पाठीमागच्या 7 जन्माचं ज्ञान त्या जीवाला आईच्या गर्भामध्ये असतो, आणि आईच्या गर्भात 7 जन्मातलं ज्ञान असताना आणि होणाऱ्या त्रासाला जीव कंटाळून जातो. किती कंटाळतो, देवाशी प्रार्थना Wow.
गर्भामध्ये असणारा जीव भगवंताला विनंती करतो, देवा एक वेळ करी या दुःखा वेगळी. एवढं आईच्या उदरामध्ये त्या जीवाला दुःख भोगावं लागतंय. तो जीव देवाला प्रार्थना करतोय. देवाला प्रार्थना केला, आईच्या उदरामधून प्रगट आला की जीव एवढा बलिमान आहे, लगेच बदलतोय. मी केव्हा प्रार्थना केली, पिहाय पिहाय म्हणून रडायला सुरुवात केली आणि सांगितलं, देवा अरे मी कधी तुला प्रार्थना केली. लगेच त्या जीवाला मायेचा वारा लागल्याबरोबर तो अहंकार तयार होतो. कारण का आपला पिंड जन्मता अहंकार असा म्हणावा लागेल का? लगेच अहंकार तयार झाला. देवा मी तुला कधी प्रार्थना केली. आता कधी कोणाला कशाचा अहंकार होईल सांगता येत नाही बरं का. मी नेहमी विनोदाने सांगायचो, एक जणांनी 12 वर्ष काय केली, काशी केली. काशी म्हणजे काशीत राहिला. 12 वर्ष काशीला अभ्यास केला. आमचे संजू महाराज नेहमी सांगायचे दृष्टांत. एक जणांनी 12 वर्ष काशीला अभ्यास केला. काशीला अभ्यास केल्याच्या नंतर गावाकडे आला की रस्त्याने चालताना गणेश महाराज कोणाला विचारायचं, कोणाला जर काही शंका असली तर या पठ्ठ्याला विचारा, कोणत्याही प्रश्नाचं उत्तर आपल्याकडं. लोकांना वाटायचे यांनी काय केली, 12 वर्ष काशी केली. लोक भ्यायचे ना. ही लोक कोणाला भेटे, ज्यांनी काय केली एवढं तरी बोलता तुम्ही. नुसतं कीर्तन कधी कधी ऐकायचं नाही, कीर्तन कधी कधी बघायचं नाही, कधी कधी शिवाजी महाराज बोलायचं प्रसंग आल्यावर बोलायचं. त्यांनी काय केली, 12 वर्ष काशी केली. इथली काशी सोडून बरं विठाला रस्त्याने चालला की कोणाला म्हणायचं आपण 12 वर्ष काशीत अभ्यास केलाय. कोणाला काही शंका असली गुरुजी तर विचारा बरं, मला नाही बरं त्यो म्हणायचा. बराच भेटून दिला. आता गावात 4-2 माणसं असते म्हणजे याची सोयच बघू द्या. गाडी शेजारच्या गावात नेला, तिथं पण कोणाला बी भेटलं की म्हणायचा 12 वर्ष काशीत अभ्यास केला. कोणाला जर काही प्रश्न असला तर लगेच विचारा. आता एक जण जरा होतात निब्बर याच्यातला की मला सोयच बघावं गाडी, आपण विचारू त्याला प्रश्न. चालू सभेमध्ये विचारू, माझा एक प्रश्न आहे सांगताल का? हा कुठलाही बी प्रश्न विचारा, मी सांगायला काय आहे तयार आहे. फुकट आहे का म्हणला, 12 वर्ष काय केली, आलो तुमच्या ध्यानात. आता महाराज एक जण पठ्या एवढ्या सभेत उठला आणि उठल्याच्या नंतर चांगला प्रश्न विचारला, देता का उत्तर? हो, कोणत्या बी. ते म्हणला माझा एक प्रश्न आहे, टप गोल 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 उभ्या, याचं उत्तर सांगा. मला ते डोळे झाकले, कोण लागला सगळं भागवत पाहिलं, कुठं उत्तर मिळालं नाही. मला भागवतात नसल. मग रामायण पाहिलं, रामायणात बी नाही. पंचदशी पाहिली, ब्रह्मसूत्र, सगळे ग्रंथ पाहिले, याचं काही उत्तर कुठं मिळालं. एवढ्या सभेमध्ये एवढ्या अहंकाराने सांगणार आपण, याचं काही उत्तर मिळालं नाही. कोणत्या प्रश्नाचं? हो तुम्ही प्रश्न मी विसरले का? प्रश्नाचं सगळ्याच्या पाठ सांगू पाहिजे. एवढा कठीण प्रश्न त्यांनी सगळे ग्रंथ डोळे झाकल्याबरोबर लक्षात आणले, पण याचं काही उत्तर कुठं सापडलं नाही. शेवटला सगळ्या सभेमध्ये मान खाली घालावं लागली, अहंकार सोडावा लागला आणि ज्यांनी प्रश्न विचारला त्याला शरण गेला. दादा सगळे ग्रंथ चालले, सगळा मंडप संपला, पण माझं काही उत्तर मला अजून या प्रश्नाचं मिळालेलं नाही. त्यांनी सांगितलं 100 उठभाषा काढत असला 2 मिनिटात सांगतो. एवढ्या लोकात 100 बैठका काढाव्या लागल्या, पूर्ण अहंकार नष्ट झाला. आणि त्यांनी सांगितलं लय सोपं आहे, मी जिथं राहतो का त्या घराच्या पाठीमागे एक कवट्याचं झाड, ते रात्री कवट पात्रावर पडतंय, आणि त्या नालीनी खाली येते गुळगुळ गुळगुळ. खाली मेंढी बांधलेली होती, मेंढीच्या अंगावर पडली, मेंढी ब्या करती. महाराजांनी
महाराजांनी एवढे गोड मधलं साची प्रमाण दिले, चव खाणी ते कोणाच्या जास्त पाठ नसते, म्हणायला कठीण आहे. सुंदर चिंतनाचे, पण कोणाच्या चेहऱ्यावर काही नव्हतं. तुम्ही तुमच्या जन्माचं सांगा, नाही तर दुःखाचं सांगा, काही घेणं देणं नाही. हे कसं पटकन कळालं लगेच, विठाला एवढा जन्म कठीण आहे. तो जीव जन्माला आल्याच्या नंतर केव्हा केव्हा करतो. एवढा कठीण प्रसंग असताना सुद्धा तुकोबार एवढं दुःख सहन करायला तयार आहे. का तयार आहे तर महाराजांच्या जीवनामध्ये महाराजांनी या दुःखापेक्षा सेवेला मोठं प्राधान्य दिलं. हेच अभंगाचं सांगतात. घेईन मी जन्म याजसाठी देवा देवा, एवढंही मोठं दुःख जन्माचं असलं तर मी सहन करायला तयार आहे आणि भगवंताची सेवा करायला तयार आहे. तुझी चरण सेवा साधावया. परत सेवेसाठी तुकोबारा एवढं दुःख सहन करायला तयार आहेत का? हो. का? या सेवेमध्ये एवढा अधिकार आहे. एका बाजूला शत्रू उभा आहे, एका बाजूला भगवान प्रभू रामचंद्र लक्ष्मण उभा आहे, एका बाजूला आपला शत्रू समोर आहे आणि शत्रूच्या पार्टीमध्ये असणारा शत्रूचा भाऊ आपल्याकडे येत आहे. नेमका भेटीला येतो का मारायला येतो याचा सुद्धा पत्ता नाही. आपल्याकडे येत असताना बघितलं भगवान प्रभू रामचंद्रांनी लगेच बाण जोडला. मारणारा एक बाण, तेवढ्यात हनुमंतराया भगवान प्रभू रामचंद्राच्या जवळ गेले आणि सांगतात, स्वामी बाण मारू नका. हा रावणाचा भाऊ असणारा बिभीषण आहे. भगवान प्रभू रामचंद्र विचारतात, हनुमंता काय करायचंय? देवा धनुष्य खाली ठेवा आणि त्या बिभीषणाचा काय करा? स्वीकार करा. आणि आपल्या वैर्याचा भाऊ आहे. देवा वैर्याचा भाऊ जरी असेल तरी तुम्हाला त्याचा काय करावा लागल? स्वीकार करावा लागल. समोर असणारा वैरी आहे, वैर्याचा भाऊ आहे. इकडे जगाचा मालक ब्रह्मांड नायक भगवान प्रभू रामचंद्र आहे. तरी सुद्धा त्यांना हनुमंतरायाचं काय करावं लागलं? ऐकावं लागलं. कशाच्या जीवावर? फक्त भगवान प्रभू रामचंद्राची केलेली सेवा. आपला सेवक आणि सेवेच्या जीवावर हनुमंतरायाचा बोलण्यावरून बिभीषणाचा भगवान प्रभू रामचंद्रांनी काय केला? स्वीकार केला. सेवेत एवढी मोठी ताकद आहे, जगाच्या मालकालाही सुद्धा ऐकावं लागते. म्हणून तर तुकोबाऱ्या सांगतात, महाराज जन्माचं दुःख कठीण असलं तरी सुद्धा मी सेवा करण्यासाठी दुःख काय करणार आहे? गर्भावासी दुःख.
विठ्ठलाचं नाम असेल तर गर्भवासाचं दुःख सुद्धा काही करणार नाही. पहिला प्रश्न आहे महाराज, जन्म घेणं आपल्या हातामध्ये आहे का? जीवाच्या जरी हातामध्ये नसेल तर संत हे स्वतंत्र आहे. संत हे काय आहे? स्वतंत्र आहे. कोण स्वतंत्र असतो महाराज? एकाला आणावं लागते, एक येत असतात आणि एकाला यावंच लागतं. त्याला जीव म्हणावा, आणावं लागतं त्याला देव म्हणावा आणि स्वतः येत असतात ते संत आहे. हे तुकोबाराच्या प्रमाणावर सिद्ध होते का? तर तुकोबारे सांगतात मी या मृत्यू लोकातला नाही तर मी ज्यार्थी तुकोबाराय म्हणतात आम्ही वैकुंठवासी. स्वतंत्र येतात ते संत असतात आणि कर्माच्या स्वाधीन होऊन यावा लागतो. तो काय असतो? जीव असतात. इथं जे तुकोबारे सांगतात घेईन मी जन्म, याचा अर्थ ते स्वतंत्र संत आहेत. महाराज तुकोबारायचं येणं सिद्ध झालं, सेवा करण्यासाठी सुद्धा सिद्ध झालं. पण त्या साधकांनी प्रश्न विचारला, महाराज तुम्ही सेवा करणार आहात, मान्य आहे, सेवा केलेली चांगली आहे, मान्य आहे, पण सेवेचे सुद्धा अनंत प्रकार आहेत. प्रत्येक सेवा वेगळी आहे. तुम्ही भूतालावर अवतीर्ण झाल्याच्या नंतर कोणती सेवा करणार याचं उत्तर महाराजाच्या अभंगात सांगतात कोणती सेवा करायची, कोणती सेवा करण्यासाठी मी जन्म घेणार आहे. हरिनाम कीर्तन, संतांचे पूजन. सगळ्यात मोठी कीर्तनात सेवा कोणती असेल तर कीर्तनाची काय आहे? सेवा आहे. कीर्तनाला एवढं कलियुगामध्ये प्राधान्य आहे, तेवढं प्राधान्य कशालाच नाही. भागवतामध्ये वर्णन करत असताना महाराज सुखदेव स्वामी राजा परीक्षितीला उपदेश करत असताना परीक्षिती राजाचा आणि कलीची भेट झाली. परीक्षिती राजाची आणि कलीची भेट झाल्याच्या नंतर राजा परीक्षिती महाराज कलीला विचारतात, अरे तुझ्यामध्ये दोष किती आहेत आणि गुण किती आहेत? तेव्हा कली सांगतो, राजा माझ्या अंगामध्ये दोषाचा भांडार आहे, माझ्या अंगामध्ये हा दोष नाही, असा एकही दोष नाही. राजाने विचारलं कलीला, कली
अरे दोष जाऊ दे, तुझ्या अंगामध्ये एखादा चांगला गुण आहे का? हो महाराज, माझ्या अंगामध्ये एक चांगला गुण आहे. कोणता चांगला आहे? सगळेची सगळे एवढं जीव तोडून म्हणायले तर तुम्ही खुशाल टू टू त्याच्या डोळ्याकडे बघायला चेहऱ्याकडे कोणी बसणार आणि घेईन सगळ्यांनी विठाला. या परमार्थ क्षेत्रामध्ये जी व्यक्ती आपली कला सादर करत असताना त्याला जर तुम्ही प्रोत्साहन दिलं तर त्या कलेला सुद्धा काय आहे आणखी त्याचा आनंद दिग्गज होत जात असतो. म्हणून एवढे सुंदर प्रमाणात देत असताना जर आवडल्याच्या नंतर तुम्ही टाळी सुद्धा वाजवत नाही म्हणल्यावर काय सांगायचं आता तुम्हाला. बरं, तुम्ही चांगली कलाकारातली चाहते असं बी नाही, बरं प्रमाण आवडत नाहीत का? असं काही नाही, तुम्ही सगळ्या गोष्टीतले जाणकार आहे त्याच्यामध्ये म्हणून तुम्हाला म्हणू लागलो. राजा परीक्षितीने कलीला विचारल्याच्या नंतर परीक्षिती राजा प्रसन्न झाले आणि कलीला सांगतात. कलीने विचारलं, महाराज मला काहीतरी ठिकाण राहण्यासाठी द्या. 4 ठिकाण राहायला दूतम पानम स्त्री सुना, 4 ठिकाणी जागा राहायला दिले. राजाला बोलत असताना कलीने सांगितलं, अरे प्रत्येक युगामध्ये, द्वापार युगामध्ये, त्रेतायुगामध्ये आणि सत्ययुगामध्ये भगवान परमात्मा प्राप्तीचं साधन प्रत्येक युगात वेगळं आहे. एका युगामध्ये जर देव प्राप्त करून घ्यायचा असेल तर यज्ञ करावा लागत होता. यज्ञ केल्याशिवाय भगवान परमात्मा प्राप्त होत नाही. यज्ञ करणं एवढं सोपं आहे का? असं म्हणतात यज्ञामध्ये हत्तीच्या सोंडी एवढी तुपाची धार टाकावं लागते. इथं जर एखादा महाराज पंक्तीला जेवायला बसला तूप, घरावाला म्हणतो चूप, अजिबात नाही, दुधाचाच मेळ नाही तर तूप कुठून येणार. एवढी तुपाच्या आतून हत्तीच्या सोंडी एवढं ते यज्ञात कधी आपण जातो म्हणजे आपल्याच्याने यज्ञही शक्य नाही. एका युगामध्ये भगवान परमात्म्याचं ध्यान करावं लागत होत. ध्यान केलं तरच परमात्मा काय होत होता? प्राप्त होत होता. इथं डोळे बंद केले, ध्यानाला सुरुवात केली, अख्खा संसार डोळ्यासमोर काय राहतो? उभा राहतो. पण भगवान परमात्मा काही ध्यानामध्ये येत नाही. म्हणजे कलियुगामध्ये ध्यानही लागणं काय नाही एवढं सोपं नाही. कलियुगामध्ये पूजा करणं एका युगामध्ये पूजा करावं लागत होती. बाबा आता पूजा सांगावं तितका अवघड. माऊलीने दूध घ्यायला बोलवलं, महाराज दूध घ्यायला चला. गेलो, बसायला खुर्ची टाकली, 2च मिनिटात आम्हाला लगेच दूध बनवते. थोडी देवपूजा राहिली, बाईनी देवळी देव होते, खालून परात लावली, एका हातातच सगळे देव ओढून घेतले. बाबा एवढी पडली, कोणाचे डोळे फुटले, कोणाचं नाक फुटलं, कोणाचा घोडाला फुटला, एकाचा तर पाय मोडला. त्याच्यात एक दोघं पवनी नव्हते, पवणारे नव्हते. बाईने भडभड कळशी भरून पाणी टाकलं. जेवढ्याला पवन होते तेवढे आले होई, पण बाकीची बुडाले ना खाली. ही आपली देवपूजा अशी. म्हणजे कलियुगात देवाची पूजा घडणं सुद्धा काय नाही शक्य नाही. पण मला सांगा, कलियुगामध्ये टाळी वाजून भजन करणं अवघड नाही. टाळी वाजून भजन केलं म्हणजे हे कीर्तन झालं आणि हे कीर्तन प्रत्येकाला जमतंय. एकदा सगळ्यांनी टाळी वाजून भजन करायचं. महाराज पुढे म्हणतील, तुम्ही सगळ्यांनी पाठीमागे भजन करायचं आहे. Thank you.
पुंडलिक बाबा माझंच काय पंगत नाही असं वाटतंय. तुम्हाला वाटलं महाराज म्हणले तू ले हरिकाना म्हणजे तूच ले हे काय आम्ही शांत आहे जसं जैसे देवैसे विढाला. हो जगद्गुरु तुकोबारे सांगतात महाराज मी कशासाठी जन्म घेणारे तर हरिनाम कीर्तनाची सेवा करण्यासाठी. भगवान परमात्म्याच्या नाम कीर्तनाच्या सेवेसाठी मी जन्म घेणारे जन्माचं दुःख सहन करणारे. कीर्तनाला एवढं मोठं प्राधान्य महाराज जिथं कीर्तन तिथं देव आहे. कीर्तनामध्ये देवाचं वास्तव्य आहे. जगद्गुरु तुकोबारे सांगतात मी कीर्तनाची सेवा करण्यासाठी अवतीर्ण होऊन आहे. आता कीर्तनाचा विचार केला तर गुण कीर्तन आहे, नाम कीर्तन आहे, लीला कीर्तन आहे, ज्ञान कीर्तन आहे. कुठल्याही कीर्तनाची सेवा करा अत्यंत चांगले. सेवेसाठी पोरं असणं अत्यंत गरजेचे. रात्री कीर्तन होते एकही पोरग कीर्तन नव्हतं, एकच पोरग होतं सारखं बघू लागलं. मला एक चॅनल कधी बदलत मिळालं आज भरपूर दिसायला लागले. पोरं लय कलाकार. जोपर्यंत शाळा नाही कोरोनामध्ये लय मजा मारायला लागली महाराज. पोर किती आनंद. त्या दिवशी शाळा टीव्हीला नुसतं सांगितलं आजपासून शाळा बंद. पोरग परत घेऊन वाजू लागलं. मला काय झालं मला शाळा बंद झाली. एवढा आनंद झाला. एवढं वेळच पर्व होतं महाराज. म्हातारं त्याच्या शेजारी बसलेलं मात्र म्हणाला पिंड्या आणि शाळातले गुरुजी आलेत लपून बस तुला न्यायला आलेत. कोरोनामध्ये शाळा चालू दे. मला अजिबात नाही. अरे तुला सर न्यायला आलेत
तू लपून बसणार नाही मला अजिबात नाही का तुला मारते ना नाही म्हणलं तुम्ही लपून बसा आता सर कोणाचे याची शाळा कोणाची याची शाळात कोण जाणार पोरगण लपवलं कोणला म्हाताऱ्याला म्हातार म्हणलं मला का अरे तू जर लपून बसला तर मी सांगल सर कोरोना आहे आजारी पडला होता म्हणून तो शाळेत आला नाही म्हणला बाबा तसं नाही तुम्ही लपून बसा म्हातार म्हणला बरं ठीक आहे मी लपून बसायला तयार आहे पण गुरुजी जवळ आल्यावर तो गुरुजीला काय सांगशील ते मला म्हातारा गेलो म्हणून सांगेल बरोबर ना ब्री म्हणून दखलत नाव पाहिजे ते जगद्गुरु तुकोबाऱ्या सांगतात हरिनाम कीर्तन संतांचे पूजन पहिली सेवा सांगितली कोणती सेवा करेल दुसरं सांगितलं हरिनाम करेल आणि तिसरी आहे संतांचं पूजन जीवनामध्ये एवढं महत्वाचं आहे महाराज कितीही परमार्थ केला आणि आपल्या जीवनामध्ये संत पूजा जर घडली नाही आपल्या जीवनामध्ये एखाद्याही महात्म्याची कृपा झाली नाही किंवा एखाद्या महात्म्याची आपल्याला सेवा घडली नाही तर आपला परमार्थ सिद्धीला जाणार नाही का परमार्थामध्ये एकदा तरी संत प्राप्त व्हावा आणि एकदा तरी संतांचा सहवास मिळावा जोपर्यंत जीवनात संत प्राप्त होत नाही जोपर्यंत जीवनामध्ये संतांचा सहवास प्राप्त होत नाही आणि जोपर्यंत संतांची सेवा घडत नाही संतांची सेवा किती महत्वाची महाराज तुकोबाऱ्या सांगतात अरे जिथं संत सेवा आहे तिथं भगवान परमात्मा साक्षात फेरी मारतो जिथं संतांची सेवा आहे तिथं भगवान परमात्म्याचं येणं संत पूजन का करायचं एक महात्मा जंगलामध्ये बसलेला भगवंताचं नामचिंतन कर एक संत महात्मा एका जंगलामध्ये बसलेले होते बरेच लोक यायचे त्या महात्म्याच्या गळ्यामध्ये 2 रुपयाचा हार टाकायचे महात्म्याला गंध अक्षता लावायचे दर्शन घ्यायचे प्रसाद ठेवायचे दक्षिणा ठेवायचे आणि निघून जायचे बऱ्याच दिवसापासून हा उपक्रम चालला होता महात्म्याच्या शेजारी एका जंगलामध्ये एक गुराखी होता मला काय लोक रोजही हार घेऊन येतात महात्म्याच्या गळ्यामध्ये घालतात पाया पडतात 2 मिनिटं त्याच्यापाशी बसतात आणि निघून जातात बऱ्याच दिवसांनी हा कार्यक्रम बघितल्याच्या नंतर त्याच्याही अंतःकरणामध्ये इच्छा झाली आपणही संतांची काय करावा पूजा करावा एक दिवशी मार्केटमध्ये गेला हार विकत आणला हार विकत आणल्याच्या नंतर महात्म्याकडे गेला महात्म्याला गंध अक्षता लावली गळ्यामध्ये हार टाकला आणि महात्म्याचं दर्शन घेतलं आणि चरणात 2 मिनिटं फक्त बसला 2 मिनिटं बसल्याच्या नंतर परत उठून आला अनेक लोक येत होते संतांची पूजा करत होते निघून जात होते तो डोळ्यांनी बघत होता एक दिवस असा आला महाराज दैव योगाने त्याला मृत्यू आला आणि मृत्यू आल्याच्या नंतर तो यमलोकामध्ये गेला यमलोकामध्ये गेल्याच्या नंतर यमराजाने चित्रगुप्ताला सांगितलं काय अरे हा मेलेला माणूस आपल्याकडे आलेला आहे याचं कर्म काय आहे याला पहिल्यांदा पुण्याचं फळ द्यायचंय का याला पापाच्या फळाने नरकामध्ये टाकायचं याचा विचार करा बघितलं तर महाराज जन्मभर त्याने आयुष्यात कधीही पुण्य केलेलं नव्हतं त्याच्या जीवनामध्ये एकच सत्कर्म आणि एकच पुण्य घडलं होतं त्या जंगलातल्या एका महात्म्याच्या 2 रुपयाचा हार आणि त्या महात्म्याचं दर्शन आणि 2 मिनिटाचा त्या महात्म्याचा सहवास त्या संतांची पूजा चित्रगुप्ताने यमराजाला सांगितलं हा अत्यंत पापी आहे जन्माल्यापासून तर मरेपर्यंत शेवटच्या श्वासापर्यंत यांनी एकदाच संतांची पूजा केलेली पुन्हा आयुष्यभर काही सुद्धा केलेलं नाही यमराजा त्या माणसाला विचारतात सांग बाबा तुझ्या आयुष्यामध्ये दुसरं कोणतंही पुण्य नाही फक्त एका संतांच्या पूजनाचं पुण्य आहे तुला पहिल्यांदा पुण्याचं फळ भोगायचंय का पापाचं फळ भोगायचंय
त्यांनी विचारलं 2 फळ काय आहे सांगा. सांगितलं पापाचं फळ नरकामध्ये आहे आणि पुण्याचं फळ 2 दिवस 2 मिनिटं तू संतापाशी असल्यामुळे तुला 2 दिवसाचं इंद्रपद भेटणार आहे. ते मला जन्मभर तर पापाची शिक्षा भेटणारच आहे गड्या, पण पहिल्यांदा काय करू द्या, आपलं पुण्य आहे तेवढं भोगून घेऊ द्या. यमराजाला सांगितलं महाराज मला काय करा, फक्त 2 दिवसाचं जे पहिलं पुण्य आहे ना माझ्या संतांच्या पूजनाचं. मग त्याला पश्चाताप वाटू लागला. अरे लोक जन्मभर त्या संतांची सेवा करत होते, रोज हार घालत होते, दर्शन घेत होते. एवढा संतांचा काय आहे अधिकार आहे. संतांची ताकद सामान्य नाही महाराज. ज्याच्या नावाने आज पुण्यतिथी आहे ते महात्मा देवीदास महाराज निघून गेले. किती दिवस झाले अजून कोणलाही सुद्धा मिळणार नाही. तर सांगा कितवं वर्ष आहे बाबांचं, कितवं वर्ष आहे बाबांचं, कितवं वर्ष आहे कोणलाही सुद्धा सांगता येत नाही. पण त्या बाबांचं आजही स्मरण, आजही नाव आहे. ही संतांची काय आहे, तुका म्हणे संत सेवा असं यमराज विचारताना त्याला वाटू लागलं तुका म्हणे संत सेवा कधी केल्यावर. बाबा संतांची सेवा देवापेक्षा मी काय, त्याला काही कुंकड जोडता येते. पश्चाताप करू लागला वा काय संतांच्या सेवेमध्ये ताकद आहे. आज मला यमराज प्रत्यक्षात संत सेवेमुळं आज मला इंद्रपद देणार आहे. आणि संतांच्या सेवेमध्ये 2च मिनिटाची 2 रुपयाच्या हाराच्या सेवेत त्याला इंद्रपद दिलं. किती दिवसासाठी पाहिजेत का तुम्हाला, कोणाचा आकार दिसत वाटते महाराज. 2 दिवसासाठी इंद्रपद दिलं. एवढा आनंद झाला. जेवढे संत महात्म्याचे आसन होते का तेवढ्या संत महात्म्यावर हिरे माणिक मोत्याचा पोस पाडा. सगळ्या संतांनी आशीर्वाद दिला. अजर अमर असाच इंद्र राहावा. आजूक बी तोच इंद्र आहे विठाला. ही संतांच्या सेवेची काय आहे ताकद आहे.